हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे, म्हणोनी भोग विषेखे हरिखे जेना। प्राप्त प्रसंगी चिंतना करता निवडलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील 190व्या क्रमांकाची आहे। श्रीमद भगवद्गीतेतील भक्ती योगो नाम 12 अध्याय 12व्या अध्यायातील यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः या 17व्या क्रमांकाच्या श्लोकावरची ही पहिली ओवी आहे। वैकुंठवासी काकांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी चालू असलेला हा महोत्सव आणि या महोत्सवामधील ही ज्ञानेश्वरी चिंतनाची आजची दुसरी सेवा। चिंतन करत असताना मी काल काही गोष्टीबद्दल थोडं माझ्या नियोजित वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला। आजही सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये भक्तांची लक्षणं कथन केली। विशेषत्वानं 12व्या अध्यायामध्ये अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी अनेक लक्षण आहेत। अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति या अनेक लक्षणापैकी यो न हृष्यति जो हर्ष पावत नाही तो भक्त।
भक्त कोणाला म्हणावं? मी काल बोललो, कुठल्याही वस्तूच्या सिद्धीकरता लक्षण आणि प्रमाणाची गरज असते. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी आहे. ते लक्षण निर्दुष्ट स्वरूपाचं असावं लागतं. त्यामध्ये अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभवादी दोष असता कामा नये. लक्षणाच्या प्रकाराचा विचार करत असताना तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण दोन प्रकार आपल्या पुढे येतात. त्यामध्ये स्वरूप लक्षण ज्याला आपण म्हणतो, न हृष्यती, हे भक्ताचं स्वरूप लक्षण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जो हर्ष पावत नाही तो भक्त सांगितलं. तुम्ही मी सुद्धा असणार म्हणू शकतो, भक्त कोणाला म्हणावं, भक्त कोणाला म्हणावं असं जर कोणी आपल्याला विचारलं तर आपण म्हणू शकतो, जो हर्ष पावत नाही तो भक्त. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी मात्र हर्ष पावत नाही तो भक्त ही जरी गोष्ट खरी असली तरी तो हर्ष का पावत नाही याची कारण मीमांसा देऊन भक्ताची व्याख्या केली. हरिखेजे ना, हर्ष पावत नाही. विशिष्ट प्रकारचे भोग प्राप्त जरी झाले मी पुढे चिंतनामध्ये बोलणार आहे. भोग अनेक आहेत. ऐहिक भोग वेगळे, पारत्रिक भोग वेगळे, बोलेल प्रसंगानुसार पुढे. सामान्य भोग सोडा, विशेषे, विशिष्ट प्रकारचे भोग जीवनामध्ये प्राप्त झाले असताना सुद्धा जो हर्ष पावत नाही, का हर्ष पावत नाही त्याचं कारण ज्ञानोबाराय सांगतात. आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे. तो भक्त आपल्या जीवनामध्ये आत्मलाभासारखं गोमट, सुंदर, चांगलं, श्रेष्ठ, गोमट शब्दाचे अनेक अर्थ उत्पन्न होतात. अमरकोशामध्ये त्याला सुंदर म्हटलेलं आहे. गोमटा शब्द बोलेल मी पुढे, मला थोडं सुरुवातीपासून पदशः एका एका पदाचं चिंतन करत पुढे चालायचे. जीवनामध्ये एक आत्मलाभ जर सोडला तर सुंदर म्हणून, श्रेष्ठ म्हणून, गोमट म्हणून तो काहीच पाहत नाही. मग गोमट म्हणून पाहतो काय, श्रेष्ठ म्हणून पाहतो काय, सुंदर म्हणून पाहतो काय, तर ती म्हणजे एकच गोष्ट आणि त्याचं नाव आहे आत्मलाभ. आत्मलाभाला तो जीवनामध्ये श्रेष्ठ समजतो, आत्मलाभाला तो सुंदर समजतो. आता हा आत्मलाभ, मी थोडं काल लाभाबद्दल बोललो. लाभ अनेक आहेत. तसं चिंतन जर करायचं म्हटलं तर लाभाचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक प्रापंचिक लाभ आणि दुसरा पारमार्थिक लाभ, आध्यात्मिक लाभ.
प्रापंचिक लाभ नाश पावणार आहे. प्रापंचिक लाभाच्या ठिकाणी नश्वरत्व आहे आणि पारमार्थिक आध्यात्मिक लाभ हा अविनाशी आहे. प्रापंचिक लाभामध्ये अनेक लाभ आहेत. साध्या साध्या गोष्टीला माणसं लाभ समजतात. लग्न होऊन 5-4 वर्षाचा 10-5 वर्षाचा काल गेला, पोटी संतान नाही, संतान झालं, पुत्र झाला. आता पुत्र झाला म्हणून म्हणत नाही मी, पुत्री झाली असंही म्हटलं तरी काही हरकत नाही. कन्या असो पुत्र असो, संतान प्राप्ती झाली म्हणतात पुत्र लाभ झाला. लाभ झाला म्हणतात की नाही. एखाद्याचं लग्न होत नसेल, लग्न झालं. एखाद्याला धनलाभ झाला, पुत्र लाभ असेल, धनलाभ असेल, एखाद्याला मोठा सन्मान मिळाला. आता जाता जाता बोलून जातो, लाभ शब्दाचा अर्थ प्राप्ती असाही आहे. लाभ याचा अर्थ आहे प्राप्ती. लाभ शब्दाचे खूप अर्थ आहेत. लाभ शब्दाचा अर्थ सुखही आहे. अमरकोशामध्ये अनेक अर्थ आलेत लाभ शब्दाचे. ज्ञानोबारायांनी देखील लाभ शब्द सुखार्थाने वापरलेला आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतो. आत्मसुखाच्या गोडिया बोलेल मी पुढे. सुख, सुखाच्या बाबतीत विचार करत असताना लाभ शब्दाचा अर्थ प्राप्ती म्हणून दाखवला गेला. सुखाचे व्यवहारी, सुख लाभ झाला तिथे प्राप्ती म्हणूनच आहे. लाभ शब्द प्राप्ती अर्थानेही असणारा शास्त्रामध्ये वाङ्मयामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आज काय झालंय थोडं, महाराज तुम्ही इकडे बसलात, मला असं वाटायला हे व्यासपीठच वळवू की काय तुमचे. नाही नाही, बसा 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 बसा. आणि त्याचं कारण माझ्या आल्याबरोबर लक्षात आलं. मला थोडं गरम होऊ लागलं. म्हटलं हे सगळे इकडे बसले, त्याचं कारण बरोबर इकडे आज कूलर लागलेला. आणि खरं सांगू तुम्हाला, मला आनंद होतोय. त्याच्या पाठीमागं सगळ्यात मोठं कारण आहे म्हणजे आपण पुढे आहात. इथे अनेक वेळेस कीर्तन करतो आपण, प्रवचनही करतो आपण, नेहमीच हेच करणार आहेत. पण श्रोतृवर्ग आणि आज विशेष असणार गुरुजी आले. बळीराम महाराज मागच्या अष्टमीच्या दिवशी, ज्या दिवशी ते आश्रमावर आले, त्यावेळेस त्यांनी माझ्याकडे एक इच्छा प्रकट केली आहे, चर्चा केली एका विषयाबद्दल. मला खूप खूप म्हणजे खूप समाधान वाटलं. आणि खरंच ही गोष्ट त्यांनी जी माझ्या पुढं मांडली ती जर भगवत कृपेनं, मौली ज्ञानोबरायाच्या कृपेनं पूर्णत्वाला गेली तर एक सांगू तुम्हाला गुरुजी, अध्यात्म साधना आश्रम जो उभा राहिलाय त्याचं फलित आपणा सर्वांच्या असणारं पदरात पडलं असं म्हणायला हरकत नाही. आणखी दुसरी गोष्ट जाता जाता बोलून जातो, तो जर कार्यक्रम, ते जर नियोजन झालं आणि व्यवस्थितपणानं ते जर सर्व पार पडलं तर खऱ्या अर्थानं काकाचं पुण्यस्मरण त्याही दिवशी असणारं सार्थक ठरल्याशिवाय राहणार नाही. विशिष्ट ग्रंथाचं एक 2-3 दिवसाकरता तिथे आश्रमामध्ये चिंतन करण्याकरता 50 साधक जिज्ञासू असणारे एकत्रित येऊन असणारं ते करायचं. आणि त्यांच्याकरता आत्ता ज्यांनी उल्लेख केला स्वामी भारतानंदजीचा,
मोठी व्यक्ती आहेत, त्यांचेच शिष्य असणारे एक शिष्यगणापैकी एक, माझा काही जास्त परिचय नाही, पण अध्ययन अध्यापन परंपरेतलं नाव त्यांचंही असणारं मी ऐकून आहे. आणि अशी एक व्यक्ती, एक ग्रंथाचा विचार आश्रमामध्ये गुरुजी म्हटले 1-3 दिवस आपण त्या ठिकाणी ते आयोजन करू. म्हटलं फार चांगली गोष्ट आहे, याच्यासारखा माझ्या जीवनामध्ये दुसरा काय आनंद आहे. एक बोलू, काकाने ती जागा दिलीच एवढ्या करता, जमीन दान केलीच एवढ्या करता की त्या ठिकाणी भगवत चिंतन, नामचिंतन, भजन, पूजन, वेदांतादी त्यात जर भर पडली तर आणखी मोठा आगळा वेगळा आनंद आहे. जीवनामध्ये प्राप्ती होणं याला आपण लाभ म्हणतो. काही काही माणसं तर प्राप्तही होण्याची गरज नाही. बोलूच का महाराज, कष्ट फिटला तरी म्हणतात, असं ऐकतो आपण व्यवहारामध्ये. एखादं चालता चालता, उठताना, बसताना ते धोतर नेसलेलं कष्ट काहीतरी कोण जाणे काय असतं त्याच्या पाठीमागचं लॉजिक काही माहित नाही मला. लाभ म्हणजे प्राप्ती आहे, आणि ही प्राप्ती ज्ञानोबाराय बोलतात आत्मप्राप्ती, आत्मलाभ. आता याच्यामध्ये थोडी शंका निर्माण होते बरं का. आत्मतत्वाची प्राप्ती संभवतच नाही, म्हणून इथे आत्मलाभ या शब्दाचा अर्थ करत असताना तो लाभ शब्द प्राप्ती अर्थाने घेऊन चालत नाही, तर अनुभूती अर्थाने घ्यावा लागतो. म्हणून लाभ शब्दाचा अनुभूती हाही अर्थ होतोय, लाभ शब्दाचा साक्षात्कार असाही अर्थ होतोय, लाभ शब्दाचा ज्ञान असाही अर्थ होतोय, लाभ शब्दाचा जाणणं असाही अर्थ होतो, निघतोय. बोलेल मी पुढे, आत्मलाभाचं चिंतन आपल्याला करायचंच आहे, पण मी मुख्यत्वानं लाभाचे 2 असणारे प्रकार आपल्या पुढे मांडलेत. एक प्रापंचिक लाभ आणि दुसरा पारमार्थिक लाभ. पारमार्थिक लाभाचं चिंतन थोडं बाजूला ठेवतो. प्रापंचिक लाभ जीवनामध्ये अनेक पाहायला मिळतात. या प्रापंचिक लाभामध्ये जगद्गुरु तुकोबारायाने ही देहाची प्राप्ती होणं हाही लाभ सांगितला आहे. काय? देह प्राप्ती, देह मिळणं हा सुद्धा फार मोठा लाभ आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी स्पष्ट केलंय, लाभ झाला बहुता दिसी. महाराज म्हणतात लाभ झाला, पण लाभ होण्याकरता खूप काळ गेला म्हणतात. बहुता दिसी, खूप दिवसानंतर. त्वरा करा, पुढे नाशी. बाबा हो, लाभ झालाय, खूप दिवसानंतर लाभ झालाय, आता तुम्ही त्वरा करा, घाई करा. का? जो लाभ झालाय त्याच्या ठिकाणी नश्वरत्व आहे, पुढे नाशी आहे, नाश आहे त्याचा. मनुष्य देहा आईशी उत्तम जोडी जोडली. लाभ कोणता झालाय? मनुष्य देहाचा लाभ झालाय, आणि तो खूप कालांतराने झालाय. आपण नेहमी गातो ना, बहुता दिवसा फेरा आला या नगरा. कोणतं नगर आहे? हे देहरूप. नका घेऊ भार, धर्म तोची सार, वगैरे वगैरे.
पण बहुता दिवसा बहुत जन्मांती जन्मलासी नरा आणि देव तू सोयरा. हा मनुष्य देह आहे ना, मनुष्य देह फार मोठा लाभ आहे. मनुष्य देह शास्त्रामध्ये अत्यंत दुर्लभ असणाऱ्या 3 गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रयः, ह्या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमय वैतत, 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्य देह प्राप्त होणं ही सोपी गोष्ट नाही आणि झालाय मोठा लाभ आहे. मनुष्य देहाशी उत्तम जोडी जोडली, मोठा लाभ झाला आपल्याला. पावला हा देह काय उईच मिळाला का? किती दुर्लभ आहे हा. त्याचं दुर्लभत्व दर्शवण्याकरता एक न्याय वापरलाय, कागटाली न्याय. एक आंधळा मनुष्य कुठेतरी नदीच्या किनारे भजन करत बसला होता. तो काय करत होता कोण जाणे, पण आपण भजन करत होता म्हणून त्याला तो भजन करत होता आंधळा. आणि भजन करताना काय करायचं असतं? मी एकदा म्हणलं भजन करताना काय करायचं असतं? तो म्हणला पाया आपटायचे असते. त्याला पावलं खेळायचे म्हणताच आलं नाही. पाया आपटून भजन करायचं असतं. टाळी वाजवावी, गुढी उभारावी आणि वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवत होता. चालू होतं त्याचं टाळ्या वाजवणं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी भजन करत करत टाळ्या वाजवत असतात. आणि आंधळा मनुष्य आहे. टाळी वाजवायची म्हटल्यानंतर असं तो आनंदाने मस्त डोलून भजन करत होता. आणि असे ज्या वेळेस त्याने टाळी वाजवतानाचे हात 2 बाजूला 2 गेले आणि ते समेटण्याकरता जवळजवळ आले, टाळी वाजण्याऐवजी त्या 2 हाताच्या मध्ये त्याला कावळा सापडला. कोणाला? आंधळ्या मनुष्याला. तसं डोळस मनुष्याला सुद्धा कावळा सापडणं एवढं सोपं आहे का? आणि हा आंधळ्या माणसाला सापडला. पावला हा देह, पावला, प्राप्त झाला, मिळाला, मोठा लाभ आहे मायबाप. अनेक जन्म या संसार चक्रामध्ये राहट गाडग जे आहे ना, पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाये मुरारे, ही शृंखला आहे, हे चक्र आहे. जन्माला यायचं, मरायचं, पुन्हा आईच्या गर्भवासामध्ये 9 मास, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा गर्भामध्ये. ही जे राहट गाडगा असणार चालू आहे. हे जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं म्हणजे प्रत्येक वेळेस जन्माला येताना जीव मनुष्य म्हणून जन्माला येतो असं नाहीये. जन्म कशावरती अवलंबून आहे हो? एक प्रमाण
प्रमाणाचा जर विचार करायचा आहे का म्हटलं तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाली अंगे हरिरूप. जन्म हा वासनेवर अवलंबून आहे. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौंतेय. अंतकाळाच्या वेळेस त्या जीवाची जी वासना आहे आणि आपण बहुश्रुत आहात नेहमी ऐकणारे आहात. महाराज भरताला कोणाचा जन्म घ्यावा लागला? जडभरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासने. अंतकाळाच्या वेळेस महाराज भरताला हरणी पाडसाचं स्मरण झालं, वासना गुंतली. अमोल महाराज मी कधी कधी विनोदाने म्हणत असतो, महाराज भरताला हरणी पाडसाचं स्मरण झालं म्हणून हरणाचा जन्म मिळाला. ह्या बाईला जर म्हशीची आठवण झाली तर हिला कोणता मिळेल? एक बाई मेली आणि मरताना तिला चंद्र्या म्हशीची आठवण झाली. तिच्याकडे एक चंद्री म्हैस होती. जीही वासना अंतकाळाच्या वेळेस जीवाला जी वासना होते त्या वासनेप्रमाणे त्याला पुढची गती प्राप्त होते असं शास्त्र आहे. म्हशीची अंतकाळाच्या वेळेस आठवण होणं, हरणी पाडसाचं आठवण होणं याला कारण आहे तो लागलेला लळा, ते जडलेलं तादात्म्य. हे बघ, व्यक्ती अथवा वस्तू धोकादायक नाही जीवनामध्ये परमार्थात करता, पण हे मी सांगत असतो कुठलीच वस्तू या संसारातील कुठलीच वस्तू अथवा व्यक्ती, प्रातस्मरणीय माझे गुरुवर्य बळीराम बाबा महाराजांनी रात्री उल्लेख केला, विठ्ठल बाबा घुले नेहमी म्हणायचे, ईश्वर निर्मित वस्तू अथवा व्यक्ती परमार्थाला कधीच तुम्हाला आड येत नाही. आणि ते बोलता बोलता असंही म्हणायचे, बायको कधी परमार्थाला आड येत नाही. अरे उलट चांगलं आहे म्हणायचे. आम्हाला पूजा करायची ते बोलायचे बरं का, आम्हाला जर पूजा करायची म्हटलं तर पूजेचा तांब्या स्वतः भरून घ्यावा लागतो. फुलं व्हायचे म्हटलं तर गोळा करायला जावं लागतं. नाही, ही वस्तुस्थिती आहे. मला पूजा करायची म्हटलं ना बळीराम महाराज तर एकतर आवाज द्यावा लागतो, ए पुरा अरे जरा तिथले 2-4 फुलं घेऊन ये. आणि जर कोणी नसलंच, समजा एखाद्या वेळेस मला पूजेला उशीर झाला आणि पोरं निघून गेले आश्रमातून शाळेमध्ये, कोणी दिसत नाही इकडं तिकडं आणि आणूनही ठेवलेले दिसत नाही, जातो ना आपलं फुलं आहेत सुंदर फुलं वेगवेगळे तोडून आणायचे, मग पूजा करायची. मग अशा वेळेला कधी कधी घुलेबोनचं वाक्य असं आठवत नाही, मी विनोदानं म्हणतोय तुमच्याकरता, तुमच्या हसण्याकरता मी माझी बाजू असणारी ही कमकुवत तुमच्या पुढे मांडली आहे, असं कधीच वाटत नाही मला. मी कशा करता बोलतोय? पत्नी परमार्थाला कधीच आड येत नाही. कुठलीही वस्तू असो द्या, कुठलीही व्यक्ती असो द्या, बुवा म्हणायचे ईश्वर निर्मित वस्तू अथवा व्यक्ती परमार्थाला कधीच साधक अथवा बाधक त्यांचे शब्द आहेत. ती व्यक्ती साधकही ठरत नाही आणि ती व्यक्ती बाधकही ठरत नाही. ती वस्तू साधकही ठरत नाही आणि ती वस्तू बाधकही ठरत नाही. मग परमार्थाला बाधा आणणार किंवा साधक ठरणार असं आहे काय? म्हणायचे ईश्वर निर्मित सृष्टी नाही, मनकल्पित सृष्टी. 2 प्रकारची सृष्टी आहे, एक ईश निर्मित
आणि दुसरी मन कल्पित. मन निर्मित नाही बरं का, मन कल्पित. मन निर्माण करू शकत नाही, ईश्वर निर्माण करतो. मन कल्पना करणार आहे, म्हणून मन कल्पित आणि ईश्वर निर्मित. बरेच शब्द फार अवघड असतात. ते प्रयोगामध्ये आणायचे म्हटल्यानंतर विचार खूप त्याच्या पाठीमागे असतो. नाही तर बोलता बोलता ईश्वर निर्मित सृष्टी परमार्थाला आड येत नाही, पण मन निर्मित सृष्टी आड. अरे मन निर्माण करू शकत नाही, मन कल्पना करू शकत. मन कल्पित. मनकल्पित सृष्टीच्या विषयी असलेला अंतकरणातला भाव, तादात्म्य, ममत्व, माझेपणा हे आड येणार आहे. जिथे तादात्म्यच नाही, तसं जर बारकाईने विचार केला ना, परमार्थ परमार्थ ही साधना आहे ना, फक्त एकाच गोष्टी करताय. कशा करता? मुक्त होण्याकरता. मुक्त होणं म्हणजे काय? तादात्म्य रहित, संग टाकणं, मुक्त. आता ह्याच्यावरही कोणी आक्षेप घेईल. बंधनची नाही ठावे आणि मुक्त कासया म्हणावे. तुम्ही म्हणाल बंधनच नाही तर टाकायचं काय आणि मुक्त व्हायचं कसं? वेदांत शास्त्राचा विचार करत असताना तात्पर्य, त्याचा भाव सुद्धा असणारा फार महत्त्वाचा लक्षात घेतला पाहिजे. आणि तशा पद्धतीने संगती जोडूनच त्या शास्त्र. नाही तर बरेच असे वचन शास्त्रामध्ये परस्पर विरोधी वाटतात. शास्त्रामध्ये काय, वाङ्मयामध्ये सुद्धा खूप असे वचन आहेत. हो, एक महाराजांचं प्रमाण आहे बघा, परी जगजेठी कृपा केली, बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. थोडा विचार जर केला, संत भेट अगोदर आहे का भगवत कृपा अगोदर आहे? भगवत कृपेने संतांची भेट आहे ना. महाराज म्हणतायत ना, भेट अवघड आहे पण करुणा केली. जाऊ द्या, वाढत जाईल, तिकडे वाढवत बसत नाही. थोडा समन्वय साधावा लागतो, संगती जोडावी लागते. आणि निर्विवादपणे मी ही गोष्ट असणारी तुमच्या पुढे सांगू इच्छितोय, बोलू इच्छितोय. ही संगती, समन्वय, स्वतःचे आकलेचे तारे तोडून कधीच लावण्याचा कोणी प्रयत्न करू नका. श्री गुरूंच्या चरणाजवळ बसून त्यांच्या मुखातून श्रवण करावं आणि ते सांगतील तीच संगती, तोच समन्वय, याच्यावरती पूर्ण विश्वास, ज्याला श्रद्धा असं शास्त्रामध्ये म्हटलंय. नितांत श्रद्धा असावी, शास्त्रावर श्रद्धा असावी, गुरुवर श्रद्धा असावी, देवावर श्रद्धा असावी. आणि बोलू एक शेवटचं वाक्य, कुठेच नसेल तर स्वतःची स्वतःवर तर कमीत कमी असावी. हो, हा विश्वास फार महत्वाचा आहे मायपा. ज्याचा स्वतःवर स्वतःचा विश्वास नाही तो जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. दांडगा विश्वास असावा लागतो, श्रद्धा असावी लागते. मी याकरता बोलत होतो की संगती लावत असताना, समन्वय साधत असताना उगीच आपण आपल्या आकलेचे तारे तोडत बसायचे नाही. थोरा मोठ्यांच्या मुखातून जे श्रवण घडलं, जे ऐकायला मिळालं, आलं, तेच प्रमाण तादात्म्य घ्यायला पाहिजे. तादात्म्याचा, संघाचा, लोभाचा, आता त्याला वेगवेगळे शब्द तुम्ही वापरा कोणते, त्याचा परिणाम असणारा एवढा जीवनामध्ये बाधक होतो
एवढा लळा जोडला, एवढा लळा जोडला, एवढा लळा लागला त्या महाराजा भरताला, मृत्यूच्या समयाला हरणीपाडसाचं आठवण झालं आणि त्याला जन्म घ्यावा लागला. आणि संघामुळे होतं हे. जेवढं त्याच्यामध्ये अधिकाधिक गुरफटत राहिलं. मी बोलणार आहे थोडं पुढे. फटकन बाजूला निघलं पाहिजे, पण एवढं सोपं नाही. तरी झडझडोने वाहिला निघ, ये भक्तीची या वाटे लाग, जिया पावसी अव्यंग. काय हे निजधामच आत्मलाभ आहे, लक्षात ठेवा. या निजधामा करता, या आत्मलाभा करता झडझडोने वाहिला निघ. इथं तुकोबारायांच्या या प्रमाणामध्ये मला त्याचा संबंध जोडायचा आहे. त्वरा करा पुढे नासी, त्वरा करा, झडझडून निघा. बाजूला झालं पाहिजे, मोकळं झालं पाहिजे. आदरणीय मोठे विश्वविख्यात असणारे महान साधू, कथाकार, रामायणाचे प्रवक्ते मुरारी बापू, त्यांच्या मुखातून ऐकलेलं एक मी वाक्य सांगतो. ते म्हटले, माझ्याकडे एक माणूस दीक्षा घेण्याकरता आला. म्हटलं, बापूजी, मी या संसाराला वैतागलोय, मला संन्यास घ्यायचा आहे, दीक्षा घ्यायची, तुम्ही मला दीक्षा द्या. ते म्हणले, तसं मी शिक्षा देण्याचं काम करतोय, प्राय दीक्षा देत नाही. पण तू आलासच. त्यांना माहिती होतं, साधूला काय माहित नसतं, कुणी जवळ येऊ द्या, आल्याबरोबर साधू ओळखतो हे गिऱ्हाईक कशा करता आलंय म्हणून. म्हटलं, कधी झाली तयारी? म्हटलं, महाराज, फक्त एक 2 मुलीचे लग्न झालेत, मुलाचं झालं, एक मुलगी लग्नाची आहे. एवढ्या 4-6 महिन्यामध्ये तिचं लग्न झालं की तुमच्याकडे येऊन मला संन्यास घ्यायचा. म्हणले, उठ, बघू, करू. एवढं झालं की काही माणसं आम्हाला मी म्हणतात ना, दिंडीला, आळंदी पंढरपूर वारीला कुठे चला म्हटलं यात्रेला, म्हणतात, महाराज यंदाचं वर्ष, पुढच्या वर्षी नक्की. एक माऊली मला असंच म्हटली, पुढच्या वर्षी नक्की येणार आहे महाराज मी. आत्ता पोराचं लग्न उरकलं, आता माझ्या मागं काही टेन्शन नाही. मी मुद्दाम दुसऱ्या वर्षी पुन्हा पत्रिका घेऊनच गेलो. म्हणलं, असं असं नियोजन आहे आणि कोण कोण आहे, सगळा ग्रुप असणार. म्हणजे महाराज यायचं ठरवलं होतं, तुम्हाला म्हणले होते, पण सुनाची डिलिव्हरी आहे. हे न संपणार आहे. एक 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 सारिता तो पुढे एक उभे एक. हे असं नाही चाललं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा हो, अनेक जन्मानंतर, अनेक दिवसानंतर हा लाभ झालाय, लाभ. त्वरा करा. आणि करू करू म्हणत बसाल तर पुढे शब्द वापरला जगद्गुरु तुकोबारायांनी, पुढे नासी. जो लाभ झालाय हा शाश्वत नाही, टिकाऊ स्वरूपाचा नाही, हा नाशवान आहे. देह लाभ आहे पण नाशवान आहे. देह कसा आहे?
इथे बहुश्रुत मंडळी आपण सर्वजण. नशिवंत दे जाणार सकळ, देह नाशिवंत आहे, एक दिवस जाणार आहे, काळ आयुष्य खातोय. आणि म्हणून बाबा हो सावधान. त्या मदालसा मातेनं आपल्या बाळाला उपदेश करत असताना फार गोड उपदेश केलेला आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगलतेचा बांधा, स्मरे त्या हरिहरा काय शरण जाई देह नाशिवंत आहे. का नाशिवंत आहे त्याचंही कारण आहे. नियम असा आहे, जे जे उत्पन्न होणार असतं ते ते एक दिवस नाश पावणार असतं. एक आत्मतत्व जर सोडलं, काय आत्मतत्व जर सोडलं तर तद अतिरिक्त जेही काय आहे सर्व विकारी आहे, नाशवंत आहे, चंचल आहे. केवळ आत्मतत्व मात्र अविनाशी आहे आणि क्रियारहित आहे. गुरुजी त्या विचारसागर ग्रंथामध्ये यत् कृतकम तद नष्टम, जे जे कृतिजन्य असतं, जे जे उत्पन्न होणारा असतं त्याचा त्याचा नाश ठरलेला आहे. आणि देहाच्या ठिकाणी उत्पत्ती आदी विकार आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती, हे षडविकार आत्मतत्वाच्या ठिकाणी नाहीत, हे षडविकार देहाच्या ठिकाणी. जन्म देहाचा आहे, वाढ देहामध्ये, परिणाम देहावरती आहेत, क्षीणता अपक्षीयते देहाच्या बाबतीत आहे आणि विनश्यती नाश हा देहाच्या बाबतीत आहे. देहाची वाढ होते. जन्माला आल्याबरोबर किती मोठा असतो हा जीव, अगदी छोटस बा जन्माला आल्याबरोबर. फारच त्याचं गर्भावस्थेमध्ये जर भरण पोषण झालं असेल तर 3 किलो वजनाचं, बरोबर आहे ना मी बोलतो ते. हा, आणि गर्भावस्थेतच जर कुपोषित असेल 1.5-2 किलो मध्ये बाहेर, आणि काचाच्या तिथे ठेवून डॉक्टर त्याला वेगवेगळे उपाय करून त्या शरीराची वाढ होण्याकरता आणि प्राकृतिक दृष्टीनं सहज म्हटलं तरी त्याची वाढ होत राहते. ते 2-2.5 किलोचं असलेलं वाढत 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 आई मोठ्या प्रेमानं घेऊन कडेवरती खांद्यावरती फिरायलेली असते, पण हा टोळंबाटा थोडा मोठा एवढा होतो की त्या आईला सुद्धा उचलून घ्यायचं म्हणलं तर कंटाळा येतो. बाकीच्यानी कोणी घ्यावा.
काही काही एवढे तादात्म्यामध्ये गुरफटलेले असतात, एवढे गुरफटलेले असतात, एवढे गुरफटलेले असतात की विचार नका. त्याला पाय टाकता येत नाही, पण ते 4 किलोचं बोकांडीवर घेऊन गावभर फिरत राहत. बुरा मत मानना, ही वस्तुस्थिती आहे. वर्धते, वाढ होते, पुढे परिणाम होतात, अवयवाचे परिणाम होतात ना. गुबगुबीत असलेले गाल, सगळे केसच केस त्याच्यावर येतात, दाढी येते, अमुक तमुक, पुढे अपक्ष येते, क्षीण होत जातो. वय झालं म्हणजे झीज होते त्या शरीराची, देहाची, आणि एक दिवस विनश्यती, नाश होतो. महाराज म्हणतात, बाबा हो त्वरा करा, पुढे नाशी, पुढे नाश आहे याचा. मनुष्य देहाशी. पण इथे महाराजांनी एक शब्द फार मस्त घातलाय, उत्तम जोडी जोडली, उत्तम नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार, उत्तम गती, देवाची हो म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. देहाच्या बाबतीमध्ये साधू संतांनी, शास्त्रकारांनी दोन्ही बाबतीमध्ये विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या ठिकाणचं नश्वरत्व लक्षात यावं आणि अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण व्हावं, याकरता याला त्याज्य दृष्टीनं सुद्धा असणार कथन केलं आणि सुंदर असणारं एक साधन आहे. या साधनाचा कसा उपयोग करावा, किती चांगलं साधन आहे. हो, नरदेहासारखं सर्वश्रेष्ठ साधन, उत्तम सार, उत्तम गती. काही काही आमचे विचारवंत या मनुष्य देहाच्या बाबतीमध्ये बोलत असताना याला उपमा देतात. प्रातस्मरणीय वेदांताचे मार्तंड असलेले रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर या देहाच्या बाबतीमध्ये बोलत असताना याला उपमा देत असताना जंक्शन स्टेशन म्हणायचे असं म्हणतात. मी प्रत्यक्षात योग नाही आला, पण मी माझ्या वडिलांच्या मुखातून ऐकलं म्हणून सांगतो. नरदेह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन त्याला म्हणतात. तिथून अनेक ठिकाणी जाण्याकरता ट्रेन्स उपलब्ध असतात. तसं इथून अनेक ठिकाणी जाण्याकरता मनुष्य देहातून जीवाला जाता येतं. देव व्हायचं म्हटलं तरी देव होता येतं. नरकाला जायचं म्हटलं तर महाराज म्हणतात पापे आचरावी. नरका जाणे तरी पापे आचरावी. आणि पुढे कथा ना ऐकावी साधूची, असं काहीतरी आहे पुढे. चला असू द्या, मला जेवढे पाहिजे तेवढे मिळाले. ज्याला वाटतं नरकाला जायचंय त्याने मनुष्य देहामध्ये पापाचरण केले की तो नरकाला जाऊ शकतो. ज्याला वाटतंय मला इंद्र व्हायचंय, चंद्र व्हायचंय, स्वर्गाधिक देव होण्याची इच्छा ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला देव सुद्धा होता येतं. हो का? शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणनो हे. लागोपाठ कंटिन्यू 100 जन्म. किती? 100. नाहीतर 90 झाले आणि 91व्या जन्मामध्ये गाढवाच्या जन्माला गेला आणि पुन्हा बामन झाला, चालत नाही. कंटिन्यू ब्राह्मणाचे 100 जन्म. आणि तेही नुसते जन्म घेऊन उपयोग नाही. ब्रह्मकर्म
तोची ब्रह्मा आन नोहे. तो ब्राह्मण, तो ब्रह्मदेव होऊ शकतो. मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवाला ब्रह्मदेवही होता येत, इंद्रही होता येत, कुत्र्या मांजराच्याही जन्माला जाता येत. मनुष्य देह उत्तम आहे, ज्याच्याद्वारा हे सर्व साध्य करता येत. म्हणून उत्तम जोडी जोडली. मी एवढा प्रपंच करण्याच्या पाठीमागं कारण एक आहे की हा देह असणारा लाभ हे लाभ, देह लाभ. लाभ व्यवहारामध्ये आणखी दुसरे खूप लाभ आहेत. पत्र लाभ, धन लाभ, मान लाभ. आता एक गोष्ट आणखी महत्वाची तुमच्या पुढे जाता जाता दिग्दर्शन म्हणून आजच करून जातो, म्हणजे पुढे आपल्याला क्रमशः चिंतन करण्याकरता आणखीन सोपं जाईल. व्यावहारिक लाभ आणि पारमार्थिक आध्यात्मिक लाभ हे जसे दोन प्रकार आहेत, तसे लाभामध्ये मी आणखी 3 प्रकारचं चिंतन करण्याचा विचार केला. काही लाभ प्रयत्नाधीन आहेत, काही लाभ प्रारब्धाधीन आहेत आणि काही लाभ कृपाधीन आहेत. पारमार्थिक लाभ प्रयत्नाधीन आहेत. कदाचित माझ्या बोलण्याचा कोणी विपर्यास करू नका. पारमार्थिक लाभ प्रयत्नाधीनच आहे, वाद नाही, पण प्रसंगी ते लाभ कृपाधीन ठरतात. प्रापंचिक लाभ प्रयत्नाधीन नाही. प्रापंचिक लाभ हा प्रारब्धाधीन आहे. कितीही प्रयत्न केला तरी उपयोग नाही. प्रामुख्याने 3 गोष्टीचा विचारशास्त्र संत महात्मे सांगतात, शास्त्र सांगते. अन्न, मान आणि धन. अन्न, मान, धन हे तो कोणाच्या अधीन आहे? अरे एखाद्याला अन्न लाभ झाला, अन्न लाभ सुद्धा आहे. अन्न लाभ असो, धन लाभ असो, मान लाभ असो, तिन्ही लाभ प्रारब्धाच्या अधीन आहे. प्रारब्धात जसं नसेल ना, मी कधी कधी सांगत असतो, एक मनुष्य जेवायला बसला, ताटावरती बसलेला, 4-2 जण सगळे पंगत बसलेली, समोर ताट आहे. आता पाणी घ्यायचं हातावरती, ताटाला पाणी फिरवायचं. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर किंवा अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता मंत्र म्हणायचा आणि भोजन सुरू करायचे. त्याने ग्लासमधलं पाणी हातावरही घेतलं बरं का बळीराम महाराज, पाणी हातावर घेतलं. तेवढ्यात जवळ असलेला फोन वाजला. आता ते मोबाईल, जगन्नाथ अण्णा त्याला बाळ म्हणायचे. काय म्हणायचे? बाळ. बाळामध्ये मोबाईल मध्ये एक साम्य आहे. बाळ तेच उचलून घेतल्याशिवाय रडायचं थांबत नाही. तसंच आहे त्या मोबाईलचं. उचलला की शांत होतो, नाही तर ते रिंग वाजत राहते. म्हणून त्याला बाळ म्हणायचे जगन्नाथ अण्णा पवार. मोबाईल वाजला, हातावरती पाणी आहे, त्याने ऑन केला आणि कानाला लावला.
कानाला लावला आणि हातातलं पाणी कधी पडलं त्यालाच कळालं नाही, डोळ्यातून धारा लागल्या. मोबाईलवरती समोरून बोलणाऱ्यानं संदेश दिला, बातमी सांगितली, अहो 5 मिनिटापूर्वी तुमचे जावई एक्सपायर झाले. त्यांनी फोन ठेवून दिला. आता समोर ताट आहे अन्नाच. प्रारब्धात जर नसेल अन्न मिळत नाही, प्रारब्धात नसेल मान मिळत नाही, आणि प्रारब्धात नसेल तर धनही मिळत नाही. अन्न मान, अन्न लाभ, धन लाभ, मान लाभ हे लाभच आहेत, प्राप्ती ना. लाभ शब्दाचा अर्थ प्राप्ती घेतला की अन्न प्राप्ती, धन प्राप्ती, मान प्राप्ती. काही काही माणसांना काही काही म्हणण्यापेक्षा काय, मान कोणाला नकोय पण मिळाला पाहिजे ना. एक जण म्हणला नाही मिळाला तर नाही मिळाला, आपण आपलाच मिळवायचा. आरतीचं ताट सजवलं, देवळीत ठेवलं आणि आपलं डोकं त्याच्यावरती फिरू लागलं. आपलीच आपण करून घ्यायची. प्रापंचिक लाभ प्रारब्धाधीन, सर्व संसार प्रारब्धाधीन आहे. या संसार प्रारब्धाधीनतेच्या बाबतीमध्ये जर विचार करत बसायचं म्हटलं तर मला राहिलेले 5 दिवस त्याच्यातच घालवावं लागतील. आत्मलाभही बाजूला राहायचा आणि बाकीचं पुढचं चिंतनही बाजूला राहायचं. म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं थांबतो. काही गोष्टी पुढे प्रसंगावशात आल्यानंतर बोलत राहील. लाभ प्रापंचिक लाभ असणारा नश्वर आहे आणि पारमार्थिक लाभ असणारा हा अविनाशी आहे, शाश्वत आहे. आणि असा असणारा शाश्वत अविनाशी लाभ ज्याला ज्ञानोबाला या ठिकाणी आत्मलाभ म्हणतात. आणि तो आत्मलाभ ज्यानं आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ समजलाय, ठरवलाय, त्याच्यासारखं श्रेष्ठत्व तो जगातल्या कुठल्याच गोष्टीला देत नाही. सामान्य इहलोकातील विषयाधिकाची गोष्ट सोडा, पारलौकिक विषय भोग जरी प्राप्त झाले तरी तो त्या भोगाकडे पाहत असताना सुंदर, गोमुटे, चांगले म्हणून पाहत नाही, फक्त चांगलं म्हणून, सुंदर म्हणून एकाच गोष्टीकडे पाहतो आणि त्या गोष्टीचं नाव आहे आत्मलाभ. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषेखे हरिखे जेना. सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या नियोजित वेळेमध्ये उद्याच्या सत्रामध्ये पुन्हा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आज वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतोय. 5 मिनिट नाही, 4 मिनिट कमी आहेत, पण ही मंडळी थोडी येऊन बसली. तसं तर ह्या प्रवचनचं काय करायचं ह्याच्यावर बराच विचार चालू होता, पण मी म्हटलं नाही, हा यांना जास्त टाईम वाढवून द्यायचा होता ना आपल्याला बळीराम महाराज हरिपाठासाठी. हे सुंदर असणारा हरिपाठ ही सर्वांना मोठ्या प्रेमानं, आनंदानं दर्शनही होतंय आणि श्रवणही होतंय. हो, दोन्ही गोष्टी आहेत. परमार्थामध्ये दोन्हीला फार महत्व आहे. मी नेहमी बोलत असतो, परमार्थामध्ये ऐकणं आणि पाहणं फार महत्वाचं आहे. मोठा एका विचार आहेत माझे 4 मिनिटं तर बोलून जातो, त्या बाबतीत बोलतो, काही हरकत नाही. मी मोठ्या एका विचारवंताच्या मुखातून ऐकलेली गोष्ट सांगतो तुम्हाला, आणि वस्तुस्थिती आहे ती. या देहाच्या ठिकाणी बारकाईने विचार केला तर 9 छिद्र आहेत. 9द्वारे पुरे देही, 9 खिडक्या आहेत. किती? 9.
बरोबर आहे की नाही? डोळे, कान, ह्या 2 नाकपुड्या, तोंड, अधोंद्रिय आहेत. मला बाकी विशेष त्याच्याबद्दल आता वास्तव लांबवायचं नाही. पण त्या 9 खिडक्यामध्ये 2 खिडक्या, 2 दरवाजे, 2 गोष्टी, 2 इंद्रिय. कोणते? एक कान आणि दुसरे डोळे. कान आणि डोळे या 2 खिडक्यांचा उपयोग करणारे 2 जण आहेत. नीट ऐका. अंतःकरणामध्ये, तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये प्रवेश करण्याकरता या 2 गोष्टीचा उपयोग करणारे 2 जण आहेत. एक देव आणि दुसरं पाप. माणसाच्या हृदयामध्ये देव प्रवेश करतो या 2च खिडक्याचा वापर करून. नीट ऐका. आणि माणसाच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये पाप वासना, पाप प्रवेश करतं या 2च दरवाजाचा, खिडक्याचा उपयोग करून. तिसरी नाही. पाप प्रवृत्ती ऐकण्यातून निर्माण होते अथवा पाप प्रवृत्ती पाहण्यातून निर्माण होते. भगवान परमात्मा विषयक प्रेम उचंबळून येतं. एक ऐकण्यातून येतं आणि दुसरं पाहण्यातून येतं. पाहण्याला आणि ऐकण्याला फार मोठी किंमत आहे. जाऊ द्या, बोलेल उद्याच्या चिंतनामध्ये. वाणीला पूर्ण विराम देतो. आत्म लाभासारिके गोमटे काहीच न देके. अरे मी कशाला म्हणत बसू. मला वाटतं मी काल सांगितलं होतं तुम्हाला की पाठ करून या म्हणून. हा, मला आठवलं. बरं झालं ते. कोणी कोणी पाठ केलंय बरं खरं सांगा. ओवी पाठ. अरे वा वा आहेत काही माता माऊल्यांनी. वा. बळीराम महाराजांनी, तुम्ही नाही बरं, ते आपले घरणीकर, त्यांनी हातवर केला. मी पाठ केलं म्हटलं. आता एवढ्या जणांनी हातवर केल्याच्या नंतर त्यांनाही माहिती आहे आता 6 वाजलेत. एकाला थोडंच म्हणून घेऊन एवढा टाइम महाराज घालवणार आहेत. त्याच्यापेक्षा म्हणू तर खरं, बघू उद्याची उद्या. जरी नसेल कोणाची पाठ ओवी झाली, माझी इच्छा आहे तुम्ही 1 दिवसात नाही पाठ केली काय हरकत नाही. आज दुसरा दिवस आहे, आज परत म्हणा, पाठ करा. पण असं नका बरं का 1 दिवस पुढं पुढं ढकलं तर. सगळ्यांनी माझ्या पाठीमागे ओवी म्हणा. शक्य असेल त्याने घरी ज्ञानेश्वरी उघडून एखाद्या कागदावरती लिहून काढा आणि उद्याच्याला पाठ करून या. ज्यांनी पाठ केली त्यांनाही धन्यवाद आणि ज्यांनी नाही पाठ केली करणार आहेत त्यांनाही धन्यवाद. आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे. म्हणोनी भोग विशेखे हरिखे जेना. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग यज्ञ तोषावे. तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो. विश्वधर्म सूर्य पावो.
जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जया अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टा दृष्टविजय भुवा विजय ईथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव